हालेलुया. रिबो शेखे रिबो शानदार लबो. Ribo rebe 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 shakara la bore le bere 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 nolo seke shekatara la bore ribo rebe rebe nolo sheke ribo shandara la boro riba reka riba ba 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 shandara la shakara la bore le be shandara la boro रिबो शेखे रिबो शानदार la बरो. पवित्र आत्मा या ठिकाणी कार्य करत आहे. सगळं हो तुम्ही अनमोल असे आहात आणि पवित्र पवित्र परमेश्वराचे तुम्ही क्षराधीश पवित्र परमेश्वराचे तुम्ही अनमोल असे लेकरं आहात. पण परमेश्वर तुमच्याकडे विपुल असं कार्य करत आहे आणि तो तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. मला वाटतं की हो प्रभू, मी आज थकलेला आहे आणि दमलेला आहे आणि मी आज काही कार्य करू शकत नाही प्रभू, आणि पूर्ण परिस्थिती सुसाट्याच्या वाऱ्याने आणि मंद गतीने चालत आहे आणि मी एक स्थिर आणि शांत झालेला आहे आणि मला आता कुठलाही पर्याय नाही. आज कित्येक विश्वासू भावांची आणि बहिणीची आणि परिवाराची उपस्थिती आम्ही पाहतो की कितीतरी आज निराशामध्ये हर एक परिस्थितीमध्ये ते बेचैन अवस्थेमध्ये ते थांबलेले आहेत आणि थबकलेले आहेत आणि निशब्द ते थांबलेले आहेत आणि म्हणत आहेत की हो प्रभू, आम्ही कितीतरी वाट पाहत आहोत आणि आम्हाला उत्तर भेटत नाही. आणि ह्याच परिस्थितीमध्ये एक दिवस एलिया रिबो शेखे रिबो शानदार बरोबर एक एलिया एका परिस्थितीमध्ये आपण पाहतो की तो सुद्धा एक शांत आणि निशब्द झालेला आहे आणि तो म्हणतो की आता मी एकटा उरलेला आहे. म्हणून तुम्ही अनमोल असे आहात. जसं तो एलिया अनमोल होता तसं पवित्र पवित्र शराधीश परमेश्वराचे तुम्ही पुत्र आहात आणि तो तुमच्यासाठी स्वर्गदूताला कार्याला लावतो आहे. म्हणून दमलेले आहात का, थकलेले आहात का, निराशामध्ये असाल तर परमेश्वर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि थकलेला विसावा देण्यासाठी तो अद्भुत असं कार्य करणारा परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. वेळोवेळी तुम्हाला जागे करण्यासाठी, चेतावणी देण्यासाठी तो परमेश्वर तयारीत आहे आणि तो म्हणतोय की तुम्ही पवित्र परमेश्वराचे लेकरांनो, तुम्हाला निराशा होऊ देणार नाही. आणि तो हमेशा म्हणतो की तू इथं काय करत आहेस, कारण की त्याची योजना आहे, त्याची इच्छा आहे की तू प्रबळ व्हावं आणि त्यांनी नेमलेल्या कामापर्यंत तू तिथं उपस्थित व्हावं. ही परमेश्वराची योजना आहे. म्हणून थकलेले आणि दमलेले त्याचे जे पवित्र लेकर आहेत त्यांच्यासाठी परमेश्वर म्हणतो, हे पहिला राज्य 19:5 आणि 6 आपण पाहत असताना आपला समजतं तो त्याच्या पवित्र दूत पाठवतो आणि आपल्याला स्वतः मदत करतो आणि आपल्याला अन्न पाणी भरवतो. कदाचित एखादी वेळेस आपल्याकडे कुठलेही साधन नसेल आणि आपल्याकडे खाण्यासाठी काही नसेल किंवा आपल्यासाठी सर्व काही विपुल आपल्याला जे गरजा लागतात ते विपुल म्हणजे आपल्याकडे नसतील आणि त्यावेळेस आपण निशब्द जरी असाल आणि आपण एक निवांत जरी असाल आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची गरज जरी असेल तर परमेश्वर तो स्वतःहून पुरवतो. आपल्याला ह्या पहिला राज्य 19:5 आणि 6 आपल्याला स्पष्टपणे दिसतो. म्हणून आपण पाहणं गरजेचं आहे की परमेश्वर आपल्याशी आज काय बोलत आहे आणि परमेश्वर मला काय चेतावणी देत आहे. की परमेश्वर सांगत आहे की तू निराशी नाहीस. तुमच्यासाठी परमेश्वर बोलत आहे की तू निराशी नाहीस, तू थकलेला नाहीस, तू भागलेला नाहीस आणि मी तुला माझ्या कामासाठी नेमलेला आहे आणि तुला मी उत्तेजित करत आहे. तू इथे काय करत आहेस. म्हणून माझ्या मित्रांनो, की परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी म्हणतोय की तुम्ही कार्याला लागा आणि मी जे तुला देत आहे ते तू सफल कार्य कर. त्यावेळेस आपण पाहू की तो आपल्याला म्हणतो की जकर्या, उदाहरणार्थ आपण पाहत असताना जकर्याचा 4 आणि 1 सुद्धा आपण पाहतो की स्वतः स्वर्गदूत येऊन त्याला जागे करतो आणि त्याला मदत करतो. आणि आता सुद्धा आपण पाहतो पहिला राज्य 19 आपण पाहत असताना त्याचं आपण 5 वचन पाहू. तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला तेव्हा एका दूताने त्याला स्पर्श करून म्हणते, उठ, हे खा. त्याने त्याला तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याची एक सुरई आपल्या उराशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले आणि तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. तरी पण त्याच्या मनामध्ये एक असा विचार असेल की कदाचित की मला खायला भेटलं आणि आता मी झोपतो.
आणि त्याची उद्याची योजना ज्या परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये केलेली आहे ती तिला माहीत नव्हती, पण परमेश्वराला त्याचा चैन पडत नव्हता आणि परमेश्वराने पुन्हा त्याला स्वर्गदूताला पाठवलं आणि 7व्या वचनामध्ये आपण पाहतो आणि परमेश्वर पुन्हा त्याला जाग करतो आणि त्याला उठायला सांगतो. आणि मग तो पुन्हा 40 दिवस आणि 40 रात्र कामाला लागतो. आणि तो परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुला मी कामाला लावत आहे. 40 दिवस 40 रात्र जो काम करतो आणि एक बार परमेश्वराने दिलेल्या भोजनाच्या द्वारे, तर तू सुद्धा मी जे काही तुला अनमोल वचनाच्या द्वारे आणि माझ्या सामर्थ्याच्या, माझ्या पवित्र आत्म्याच्या, म्हणजे सर्व स्वर्गदूताच्या समक्ष तुला मी मदत करत आहे आणि तुला मी हजारो वर्ष जोपर्यंत तू ह्या पृथ्वीवर तोपर्यंत मी तुला कामाला लावत आहे आणि तू पूर्णपणे माझ्यासाठी अनमोल असा आहास. आणि परमेश्वर म्हणून तुमच्यावर विपुल अशी प्रीती करतो. म्हणून तुम्ही अनमोल आहात आणि परमेश्वराचे पवित्र लेकरं आहात हे तुम्हास आणि विसरता कामा नये. आणि तुमच्यातली जी काही परमेश्वराची जे दिलेली देणगी आहे ते बाहेर पडू द्या. जसं आपलं बोललं जातं की काठोकाठ भरू द्या प्याला आणि फेस भराभर उसळू द्या. ज्यावेळेस आपण प्याला काठोकाठ भरतो आणि त्यावेळेस त्याच्यातून असं पाणी उमगलं जातं आणि पूर्णपणे सांडतं, तसं तुमच्यातल्या देवाने दिलेले पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि पवित्र आत्म्याची आग आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि परमेश्वराचे पवित्र तुमच्या मुखातून निघणारे वचन ते पूर्णपणे फाकू द्या आणि पहा की जगाच्या शेवटापर्यंत तो तुमच्यासोबत आहे याची आठवण ठेवा. यासाठी परमेश्वर सांगतो की तुम्ही अनमोल आहात आणि तुम्ही पवित्र आहात, म्हणून मी तुला पुन्हा झोपेतून उठवत आहे आणि जागे व्हा. आमेन.